फक्कड कादंबरीला 1 वर्ष पूर्ण झाल्याने सांगली कलानगर येथे चर्चा. ग्रामीण साहित्यिक सचिन अवघडे लिखित फक्कड ही कादंबरी वाचकांच्या पसंतीस उतरली आहे. 1 वर्ष पूर्ण झाले असून दुसरी आवृत्ती लवकरच प्रकाशित होत आहे. हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था कराड यांच्या विद्यमाने डॉक्टर पद्मभूषण कैलासवासी वसंतदादा पाटील यांचे स्मरणार्थ राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा 2026 आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान भारतीय समाज हितासाठी काम करणाऱ्या अनेक समाज रत्नांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या दरम्यान संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील फडतरे यांनी मनोगत व्यक्त करताना फक्कड कादंबरीला शुभेच्छा दिल्या व आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, आज महाराष्ट्र दिन व कामगार दिवस 1 मे 2026 रोजी फक्कड कादंबरीला 1 वर्ष पूर्ण होत आहे. फक्कड ही कादंबरी कष्टकरी मजूर कामगारांच्या जीवनाचा वेध घेणारी आहे. जीवन मूल्ये दाखवणारी आहे. रानकवी सुदोन मोहिते यांनी आपल्या मनोगतात म्हटले, संकटे माणसाला येतात, त्यातून मार्ग काढत पुढचे जीवन जगत राहणे हे या फक्कड कादंबरीचे मूळ आहे. तर पत्रकार गजानन बाबर यांनी आपल्या निवेदनातून सांगितले की फक्कड कादंबरीची वाचक दखल घेत आहेत. महाराष्ट्रातून या कादंबरीला अनेक पुरस्कार मिळत आहेत. वाचक या फक्कड कादंबरीची मागणी करत आहेत. हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था यांनी फक्कड कादंबरीला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले व कादंबरीवर चर्चा घडवून आणली. याबद्दल फक्कड कादंबरीचे लेखक सचिन अवघडे यांनी अध्यक्ष व संस्थेचे आभार व्यक्त केले व पुढे म्हणाले, ही कादंबरी समाजातील वास्तव, संघर्ष आणि मानवी मूल्यांचा वेध घेणारी असून तिची मांडणी व शैली वाचकांच्या थेट मनाला भिडणारी आहे. यामुळेच या कादंबरीला वाचकांची मागणी असून अल्पावधीतच या कादंबरीला महाराष्ट्रातील विविध 10 जिल्ह्यातून पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. थोर विचारवंत साहित्यिक योगीराज वाघमारे सर यांनी माझ्या फक्कड कादंबरीला सम्यक अशी प्रस्तावना लिहिली आणि छत्रपती शिवाजी कॉलेज साताराचे उपप्राचार्य डॉक्टर सुभाष वाघमारे सर यांनी मलपृष्ठाला योग्य तो न्याय देत कादंबरीचे खरे मर्म दाखवून दिले. तसेच साहित्यवेल प्रकाशन यांनी प्रकाशनाची जबाबदारी स्वीकारली व ती योग्य रीतीने तडीस नेली आणि ज्या समीक्षकांनी समीक्षा केली व त्या समीक्षा वर्तमानपत्रातून सिद्ध करणाऱ्या पत्रकारांचे आणि असंख्य वाचकांनी फक्कड कादंबरी वाचून आपापल्या शब्दात भावना व्यक्त केल्या, त्या सर्वांचे लेखक सचिन अवघडे यांनी आभार व्यक्त केले. फक्कडची पहिली आवृत्ती संपली आहे आणि आवृत्ती दुसरी लवकरच येत आहे. फक्कड कादंबरीने संबंध महाराष्ट्राला माझी लेखक म्हणून ओळख करून दिली. माझे जन्मदाते वालुआई व फक्कड तात्यांना कोटी कोटी नमन अशा शब्दात सचिन अवघडे यांनी भावना व्यक्त केल्या.